नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षकांकरता मोठी आनंदाची बातमी. टीईटी बाबत राज्य सरकार शासन निर्णय बदलण्याच्या तयारीत. जाणून घ्या ही मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आता 2026-27 या शैक्षणिक वर्षातील पहिली टीईटी जून अखेर अथवा जुलै महिन्यात होईल. त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबरमध्ये दुसरी टीईटी घेतली जाणार आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षातील पहिली परीक्षा जूनमध्ये होईल, कारण 31 ऑगस्ट पूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे. दुसरीकडे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत राष्ट्रीय शिक्षण परिशिक्षण परिषदेच्या 3 CTET होणार आहेत. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 2 वर्षाची मुदत दिली. ही मुदत 31 ऑगस्ट 2027 रोजी संपणार आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावर नियुक्त सर्व शिक्षकांना ज्यांचे वय 53 वर्षापर्यंत आहे त्यांना 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हायचे आहे. मुदतीत पात्रता पूर्ण न करणाऱ्यांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामध्ये त्या वर्गातील तथा शाळांमधील मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे. दुसरीकडे यापुढे शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी देखील टीईटी उत्तीर्ण असावे लागणार आहे. 23 नोव्हेंबरला झालेल्या टीईटीत 12% सुद्धा उमेदवार उत्तीर्ण झाले नाहीत. शनिवारी झालेल्या केंद्र सरकारच्या CTET परीक्षेचा निकाल देखील कमीच असतो. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना पुढच्या 6 मुदतीत टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबरोबर शिक्षकांना स्वतः देखील अभ्यास करावा लागणार आहे. केंद्र शासनाच्या CTET वर्षातून 2दा होतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे देखील वर्षातून 2 परीक्षा घेतल्या जातील तसा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. राज्य सरकारच्या मान्यतेकडे शिक्षकांचे लक्ष. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी एकदाच टीईटी घेतली जात होती तसा शासन निर्णय आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना 2 वर्षात पात्रता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ती मुदत 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन निर्णय बदलवावा आणि परीक्षा परिषदेला देखील वर्षातून 2दा परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी लागणार आहे. तसा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शासनाकडे पाठविलेला आहे. त्यावर आता राज्य सरकारकडून तात्काळ मान्यता मिळणार का, याकडे राज्यातील 2.25 लाख शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.